बघू शकता तुम्ही आता भुंगा 38व्या गटात पळाला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली. तर मित्रांनो बघू शकता वजीर आहे, कोळीकोपरचा वजीर आहे मित्रांनो. तर 37व्या गटामध्ये पळाला आणि गाडी सेमी मित्रांनो कर्जतमधला नामांकित दगडूशेठ मित्रांनो गट पास झाला, 12व्या गटाला पळाला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली. तर बघू शकता सुंदर असा बैल आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर नाद फक्त बैलगाडाच्या या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चालू आहेत कर्जत केसरी बोरीचवाडी या मैदानाच्या इकडे. कर्जत केसरी आज मैदान आहे, भरपूर मोठा मैदान आहे आणि तिथे भरपूर असे मोठे बैल येणार आहेत. तर बघूच आपण तिकडे गेल्यावरती तुम्हाला मोठी मोठी बैलं येतील, ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर लेट्स गो, आपण जाऊ तिकडे ना. आपला सर्जा बाई आपला जे सर्जा, तर तो आपला कर्जत केसरीसाठी सज्ज झाला आहे. तर तुम्हाला दाखवतो, आपल्या गोट्यामध्ये बांधलेला आहे. तर लेट्स गो, तुम्हाला बघा. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आपला सर्जा कर्जत केसरीसाठी सज्ज झालेला आहे. तर आज आपण आता घेऊन जाणार आहेत. तर आता वाजलेले आहेत आपले 10:30 वाजलेले आहेत. तर आपण चाललेले आहेत आता कर्जत केसरीसाठी सज्ज झालेलं आहे ना. आपल्याला पायरा असणार आहे तर भारत, वांगणीचा भारत आहे. तर बघा तुम्हाला दाखवतो तिकडे आपली शर्यत. तर 9व्या तासाला पळणार आहे आपला बैल, तर तिकडे गेल्यावरती दाखवतो. तर मित्रांनो आता आम्ही कर्जत केसरी या मैदानाची इथे सज्ज झालेले आहेत. तर आपण पोहोचलेलो आहे तिथे. तर आपल्याबरोबर आहेत आहे सुमितदा आणि अनिकेत आणि इकडे नाव काय मामा. तर आपण झालेले आहेत. तर तुम्हाला आता इकडनं सुटणार आहे गट किती आहे माहीत नाही, सुटला गट. तर बघा तुम्ही तिकडे. तर मित्रांनो तर आता 15वा गट सुटण्यासाठी सज्ज होत आहे. इकडे पाहू शकता सुंदर अशी बैल तिकडे. तर बघू शकता तुम्ही. गाडी नाही लागत. तर मित्रांनो 15वा गट सोडण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर बघा तुम्ही इकडे. तर मित्रांनो गट सुटलेला आहे 15वा. तर मित्रांनो आता बघू शकता आपला सर्जा 27 गटाला पळायला चाललेला आहे. तर बघू शकता इकडे तुम्ही ना. आपल्या सर्जाबरोबर भारत आहे, तर वांगणीचा भारत. सुंदर असा बैल आहे मित्रांनो. तर आपल्या सर्जाबरोबर पाळणार आहे. तर बघू आपण 27वा गट तर 9 नंबर तासामध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता सुंदर अशी फाटी आहे कर्जत केसरी मैदान. तर एक आता गाडी सुटलेली आहे मित्रांनो. बघू शकता सुंदर अशी लढत आहे. तर मित्रांनो तर आपली गाडी आता लागलेली आहे 9व्या तासाला. तर बघू आपणच आता सर्जा आणि भारत आहे. तर 9व्या तासाची लागलेली आहे जोडी. तर आपण बघू आता शर्यत कशी पळते. तर लेजगो मांडलेली आहे गाडी. बघा तुम्ही आता 27वा तास गट क्रमांक 27 आणि 9वा तास. तर बघा तुम्हीच संजय. तर मित्रांनो सुटलेला आता वर्षी अचूक सुट्टी झाली, त्याच्यामुळे आपले बैले मागे राहिले. तर आपली गाडी सुंदर अशी पळाली. तर आनंद वाटलं आज पळाली गाडी आपली 3 फेऱ्याच्या मैदानात. तर मित्रांनो 38वा गट सुटलेला आणि या गटामध्ये आपला भुंगा डॉन आणि निर्माण तर पडत आहे. सुंदराचा गट आहे आणि गाडी गट पास होईल आणि गाडी सेमीला पात्र होईल. तर बघू शकता सुंदर अशी लढत आहे.
तर भुंगा पलतोय. तर बघूया आपण कोण आता बाजी मारतोय. तर मित्रांनो आता बाजी मारलेली आहेत भुंगानी आणि मेहरबानी. मित्रांनो तर बघू शकता तुम्ही मेहरबान सुंदर असा पळाला. गट क्रमांक 38 आणि सेमीसाठी पात्र गाडी झाली. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता भुंगा 38व्या गटात पळाला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली. त्याच्याबरोबर आता मेहरबान. तर सुंदर असा बैल आहे भुंगा. आणि मुंबई गाजवलं पूर्ण. आता कर्जत केसरी गाजवाला आलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता फायनलचा फेरा. फायनलच्या फेऱ्यामध्ये भुंगा आणि मेहरबान आहे. सेमी पास झाली ते बघितलं नाही मी आणि सेमी पण बघताना आले. घरी आलो मी. तर आपण तुम्हाला लाईव्ह टी व्हीवरती दाखवतो आहे. तर भुंगा आणि मेहरबान पालणार. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता गाड्या सुटल्या मित्रांनो. तर आता कोण लढत मारतोय बघूया. भुंगा डॉन आणि मेहरबान पलतोय. सुंदर अशी गाडी पलते. बघूया आपण कोण मारतोय बाजी. फायनल कर्जत केसरी मैदानातला फायनल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता जस्ट आपली गाडी आली. भुंगा आणि मेहरबान गाडी फायनल जिंकली. 1 नंबरचा मानकरी झाला भुंगा आणि मेहरबान. तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ आणि ब्लॉग इथेच एंड होते. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नाद फक्त बैलगाड्याच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर लेट्स गो आपण भेटू नवीनच व्हिडिओमध्ये. तर जिथे मैदान असेल तिथे. तर चला बाय बाय.